हाय हॅलो नमस्कार, मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनचं बटन दाबा। आजची माझी रेसिपी आहे आलू मटरची भाजी। आलू मटरची भाजी आपण नेहमीच प्रत्येकाच्या घरात बनवतो, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। जशी पद्धत वेगळी तशी त्याची चव पण वेगळी असते। आणि मसाले कोणते वापरणार आहोत जे आपण नेहमी आपल्या किचनमध्ये वापरतो। कुठलीही भाजी करताना तिखट कमी जास्त असतं, प्रत्येकाचं तरी मसाले साधारणतः एकच असतात, पण ते वापरण्याची पद्धत वेगळी आहे। मी ज्या प्रकारे बनवते तो प्रकार मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। अगदी मस्त रसरशीत तर्रीदार आलू मटर। तर चला मग बनवूयात आलू मटर। एका वाटीमध्ये 1 वाटी दही घ्यायचं आहे। त्यात आपण मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, हे लाल तिखट आपलं बॅडगी मिरचीचं आहे, सोबत 2 चमचे धणे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर। आता हे सर्व मसाले चमच्याने मिक्स करून बाजूला 10 मिनिट ठेवायचं आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। आता ह्या कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं गरम झाल्यावर मी इथं 2 चमचे जिरे छान भाजू द्यायचे आहेत तेलामध्ये। तेल जास्त गरम झाल्यावरच टाकायचे, लवकर टाकले तर ते तडतडत नाहीत, आणि जर तडतडले तरच आपल्याला जिऱ्याचा वास आपल्या सर्व पदार्थाला लागतो। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये ॲड करूयात। आता याला सतत हलवत कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। जास्त डार्क ब्राऊन न करता लाईट ब्राऊन झाला पाहिजे, नाहीतर कांद्याची चव कडवट लागते। पहा आता लाईट ब्राऊन झालाय। आता 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात। अद्रक लसूण खूप जास्त नाही वापरायचा, नाहीतर भाजीची टेस्ट पूर्णतः अद्रक लसणाचीच लागते। आलू मटरची जी स्वतःची जी वेगळी चव असते ती यामुळं निघून जाते। आपल्याला वाटतं की जास्त मसाले, कांदा, टमॅटो वापरले तर भाजी छान होईल, पण तसं नसतं। प्रमाण असेल तरच भाज्या स्वादिष्ट आणि चविष्ट बनतात। अद्रक कांदा मी छान भाजून घेतलाय। ह्यात 2 मध्यम आकाराचे लाल टोमॅटो किसणीने बारीक किसून पल्प जो आहे तो घेतलाय आणि स्किन काढून टाकली। ह्यामुळं ग्रेव्ही दाट बनते। त्याऐवजी तुम्ही इथं बेसनसुद्धा 1 चमचा भाजून वापरू शकता। अद्रक कांदा छान भाजलाय। ह्यात फेटलेले मसाले, दही घालून, दही जास्त आंबट नका घेऊ, फ्रेश दही वापरलेलं आहे, ज्याची स्वतःची चव गोड असते। मसाले, दही, कांदा, अद्रक तेल सुटेपर्यंत 2 मिनिट तेलात परतायचं आहे। त्यानंतर 4 मिरच्या टाकूयात। मी इथं अख्ख्या मिरच्या वापरल्यात, तुम्ही चिरून वापरू शकता। ज्याला जेवढं तिखट खायचंय त्याप्रमाणे मिरच्या घेऊन खाऊ शकतात, पण चिरलेल्या मिरच्या टाकल्यामुळे भाजी तिखट होईल। सोबतच पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ सगळं मिक्स करूयात। ह्या स्टेजला 1 वाटी मटार टाकून घ्या। मटार तुम्ही फ्रोझन वापरू शकता। ह्या सीझनला फ्रेश मटार आले, त्यामुळं मी इथं फ्रेश मटारच वापरलेले आहेत। वाटाण्याची चव ही थोडीशी कडवट असते, त्यामुळं आपल्याला अगोदर फ्रेश मटार तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। 3 मीडियम साईजचे आलू शिजवून सालं काढलेली, तुम्ही कच्ची बटाटे साले काढून वापरू शकता। ॲड करू, बटाट्याला चांगलं उलथण्याने मिक्स करू। यामध्ये अर्धा कप पाणी टाकू। भाजीची ग्रेव्ही दाट पातळ तुम्हाला कशी आवडेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या। मंद आचेवर भाजीला दाटसरपणा येईपर्यंत 5 मिनिट झाकण ठेवून शिजू द्या। 5 मिनिट झालेत, हे पहा एकदम मस्त तर्री आलेली आहे भाजीवर, ग्रेव्ही पण दाट झालेली आहे आणि आपली ही भाजी तयार आहे। 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून त्याच्यासोबतच 1 चमचा गरम मसाला, ह्यामुळे भाजीला चव सुगंध छानपैकी येईल। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। 2 मिनिट झाकण ठेवा, गरम मसाल्याचा सुगंध भाजीला आणि चव वाढेल। ही पहा तयार झाली आलू मटार, तर्रीदार स्वादिष्ट। पुरीसोबत, जिरा राईससोबत, लच्छा पराठ्यासोबत गरमागरम आलू मटार सर्व करा। परंतु ही भाजी पुरीसोबत खूप सुंदर लागते, तुम्ही नक्कीच ट्राय करा। पुरी आलू मटार ही छान सब्जी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं